हाय भानो, गुड मॉर्निंग. कसे आहे सर्वजण? दीदी आली आमची क्लासमधून. तर गिट्टी तर आलेलीच आहे, तुम्ही बघितलं. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या आवारामध्ये म्हणा, रस्त्यावर म्हणा, काही पण वस्तू आणल्या काही घरकामासाठी का काही, तर त्याच्यावरती कुत्रे घाण करतात. आणि खेड्यापाड्यात तुम्ही बघितलं असेल की त्याच्यावर एक रामबाण उपाय आहे की कुत्र्यांनी घाण नाही केली पाहिजे, संडास वगैरे केली नाही पाहिजे, म्हणून काहीतरी नवीनच टेक्निक आलेली आहे. आणि ती टेक्निक आज माझी आई पण बनवत आहे. तर ती टेक्निक आलेली आहे आणि ती टेक्निक आता माझी आई करत आहे. तर म्हटलं चला आता तुम्हालाही दाखवावं, सांगावं की कशी आहे. कारण की तुमच्या घराकडे कसं तुम्ही काही घराचं काम असलं तर रेती, गिट्टी, लोखंड, माती, मुरूम, काही दगडं आपण आणतोच घरकामासाठी. त्याच्यावर मग आपण तिथं 24 तास बसलेलं नसतो त्या सामानाजवळ. मग तिथं कचरं होऊ शकते, घाण होऊ शकते, कुत्रे घाण करतात, संडास करतात. मग त्यासाठी म्हटलं चला तुम्हाला सांगावं, कारण की तुम्हीसुद्धा ते टेक्निक उपयोगात आणू शकता. तर माझी आई बघा आता काय करत आहे. दाखवते मी. काय करू राहिली आहे? हे कुकाचं पाणी. हे काय बॉटलमध्ये पाणी घेतलं आणि त्यात काय टाकलं? कोको. कुकाचं पाणी करून ठेवून द्या त्याच्यावर, म्हणजे कुत्रे घाण नाही करत. कुकाचं पाणी केलं की कुत्रे घाण नाही करत नाही. लाल कलरच्या बॉटला. हो का, बरं आहे बाई, सांगा. म्हणजे कुत्र्याला मारायची गरज नाही ना, दमदाटी करायची गरज नाही. पाण्यामध्ये कुंकू टाका आणि बॉटल तयार करून ठेवा, बस. मस्त. पाणी टाकून कुंकाचं पाणी बॉटलमध्ये, आपल्या जे खाली बिस्लऱ्या असतात ना पडलेल्या, ते बिस्लरीमध्ये पाणी घ्यायचं चांगलं बॉटलभर आणि त्याच्यात लाल कलरचं कुंकू टाकायचं. ते लाल कलरचे बॉटल तयार होते मग पाण्याची. आणि ती बॉटल आपण रस्त्यावरती जिथं आपलं सामान असते, रेती, गिट्टी, लोखंड वगैरे, तिथं आपण ती बॉटल ठेवू शकतो. नंतर मग ती लाल कलरची बॉटल कुत्र्यांनी बघितली की कुत्र्यांना काहीतरी वेगळं वाटत असेल. ते जसं की आपण ते कसं गुरं वासरं कसे, जनावर कसे लाल कपडा बघितला की घाबरतात आणि मागे लागतात, तशा प्रकारचं असेल ते. कुत्र्यांनी लाल बॉटल बघितली की ते कुत्रं तिथून धावत चाललं जाते, तिथं घाण करत नाही. म्हणून हे लाल कलरच्या बॉटल आज माझ्या आईने तयार केलेल्या आहेत. आणि म्हटलं चला ही टेक्निक तुम्हा सर्वांना दाखवून द्यावी आज, कारण की उपयोगात येणार. आता आपल्या इकडं तर सगळ्याला माहीतच आहे म्हणा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यात. म्हटलं आणखी कोण्या जिल्ह्यात जर माहीत नसेल तर लोकांना सांगावं, म्हणून म्हटलं हे पहा आता माझ्या आईनं काय केलं. राहू दे. छान झालं, छान, मस्त. आता बघू आपण आई कुठं ठेवते. आई चालली आता बॉटल घेऊन. कुत्र्यांनी घाण करू नये म्हणून बॉटल घेऊन चालली आहे आता. हां, वा वा वा, छान. बघा लोखंडावर ठेवली एक बॉटल. कुत्रे आता इथं आले की भीतीन त्या बॉटलला बघून. आणि एक बॉटल कुठं ठेवत आहे? एक बॉटल ठेवत आहे आता बघा त्या गिट्टीवर, दगडावरती, काळे दगड आपले बांधकामासाठी आणलेले. ओ मा, वाव. आता गिट्टीवर लाल बॉटल ठेवली, मस्त. आता कुत्रे घाण करत नाही. आता त्या बॉटलले पाहिलं की ते कुत्रे घाबरतात. बघितलं मग आता ही बॉटल कशी ठेवली आईने, अशाच बॉटला तिकडे ठेवल्या. आता बघू आपण याचा परिणाम, म्हणजे याचा काय रिझल्ट येते ते बघू आता उद्या सकाळी. रात्रीचं तर आपण काही रात्रभर ते राखण तर करणार नाही त्याचं, बाहेर रस्त्यावर तर बसणार नाही पायासाठी कुत्रे येतात की नाही. पण सकाळी उठून आपल्याला रिझल्ट माहीत पडेल काय आहे तर समजेल. तर छोटासा हा ब्लॉग माझा नक्की बघा. बघितलं मग आता ही बॉटल कशी ठेवली आईने, अशाच बॉटला तिकडे ठेवल्या. आता बघू आपण याचा परिणाम, म्हणजे याचा काय रिझल्ट येते ते बघू आता उद्या सकाळी. कारण की रात्रीचं तर आपण काही रात्रभर ते राखण तर करणार नाही त्याचं, बाहेर रस्त्यावर तर बसणार नाही पायासाठी कुत्रे येतात की नाही. पण सकाळी उठून आपल्याला रिझल्ट माहीत पडेल काय आहे तर
समजेल. तर छोटासा हा ब्लॉग माझा नक्की बघा.